नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। हे पहा, दूध तापवताना ते फुटलेलं आहे थोडंसं गरमीमुळं, त्याच्यामुळं मग म्हणलं आता याची काहीतरी रेसिपी बनवावं। थोडा वेळ मी उकळून घेणार आहे हे दूध। हे आपण जरा वेळ 10 ते 15 मिनिट असं उकळून घेतलेलं आहे आणि याच्यातून मग ते पाणी असं बाजूला होतं पहा। आपण असं एक पातेलं घेतलेलं आहे आणि याच्यावरती पुरण यंत्राची जाळी आणि याच्यावरती असा कॉटन स्वच्छ माझा थालीपीठ थापायचा कॉटनचा रुमाल आहे पहा, एकदम स्वच्छ पाहिजे असा ओतून घेऊयात। याच्यावरती आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊयात। हे थोडंसं असं सुट्ट करून त्याच्यावरती अजून पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं धुवून घ्यायचं ते जरा। हे पहा, याच्यातून आता आपण सर्व पाणी नितळून काढलेलं आहे। आता याचा आपण स्वीट बनवणार आहोत। हे 1 वाटी आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे। पूर्ण साखर वितळेपर्यंत असंच हलवत राहायचं आहे। अर्धी वाटी आपण साई टाकून घेणार आहोत। साखर विरघळेपर्यंत आपण छान असं परतून घेऊयात। हे दूध खराब झाले की आपण पहिलं ओतूनच देत होतो, परंतु हे अशी जरा प्रक्रिया केली ना त्याचं पनीर पण होतं, नाहीतर मग वाटलंच तर असं तुम्ही कलाकंद सुद्धा करू शकता, छान लागतो कलाकंद सुद्धा। याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेऊयात। मिल्क पावडर टाकली ना याच्यामध्ये कलाकंदमध्ये तर हलवाई स्टाईल आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते, म्हणून आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे। आता सर्व आपण हे मिक्स करून घेऊयात। मिल्क पावडर टाकली की त्याला बाइंडिंग सुद्धा खूप छान येतं आणि अशा पद्धतीने आपण कलाकंद केलं ना खूप छान लागतो, विकतच्या पेक्षा सुद्धा छान लागतो। ती साखर विरघळली की थोडंसं त्याला घट्टपणा आलं ना की मग आपलं कलाकंद तयार होतं, झटपट असं कलाकंद तयार होतंय पहा। याच्यामध्ये मी स्वादानुसार विलायची पावडर टाकून घेत आहे। असा गोळा थोडासा व्हायला लागला ना की कलाकंद आपलं झालं असं समजायचं। हे पहा, हे कलाकंद आपलं तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करत आहे। याच्यामध्ये मी खाण्याचा ऑरेंज कलर टाकत आहे, अगदी थोडासा टाकायचा। हे आता आपण छान मिक्स करून घेऊयात। ऑरेंज कलर टाकला ना मग हलवाई स्टाईल असा आपला कलाकंद दिसतो पहा। टीनमध्ये हे सर्व मी ओतून घेत आहे। एक जास्त नाही, आपलं थोडंच आहे, त्याच्यामुळे एका साईडलाच असं ओतून घ्यायचं आणि टीन अशेत ना रुंदीला उंच पाहिजेत। जर आपल्याला वडी थापायची असेल ना ते वड्या मग छान अशा जाड होतात पहा। असं जास्त उंच केलं ना की त्याच्या वड्या पण खूप छान वाटतात, त्याच्यासाठी मी असं एका साईडला केलेलं आहे। हे पहा, कलाकंद छान आपलं सेट झालेलं आहे।
हे पहा, मस्त असं आपलं कलाकंद तयार झालेलं आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.